अनुजाती आश्रमशाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य। तर आज राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा राज्यामध्ये 165 आश्रमशाळा आहेत आणि ह्या 165 आश्रमशाळा जवळजवळ 2002 पासून कार्यरत असून ह्या शाळा उभा करता वेळेस संस्थाचालक यांना किती त्रास होतो आणि तदनंतर जी शाळेत लागणारे कर्मचारी वर्ग यांना विना वेतनमुळे किती त्रास प्रत्येक संकटाला अडचणीत सामोरं जावं लागतं। मी शासनाला अशी विनंती करतो, साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, समाज कल्याण मंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, अहो तुम्ही आणखीन असे किती बळी घेणार आहेत? तुम्ही आम्हाला माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री होते, त्यांनी आणि एम.आर. सिंग प्रधान सचिव दिल्ली सरकारचे, त्यांनी 222 शाळा आश्रमशाळा राज्यामध्ये आणल्या होत्या आणि राज्यामध्ये आणून तुम्ही प्रस्ताव मागवले आणि प्रस्ताव मागून सुद्धा तुम्ही फक्त 12 शाळा मन्नात दिल्या, अनुदान दिलं आणि बाकी सगळ्या पेंटिंग करून टाकल्या। आणि जेव्हा माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि त्यांनी आज म्हणजे त्यांचं उद्दिष्ट पहा कसं होतं, तर त्यांनी अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा चालू करणे म्हणजे योजना आणण्याचं मोठं काम केलं आणि मोठं काम केल्यानंतर 2002ला तुम्ही पेपरात जाहिरात दिल्या आणि जाहिरात देऊन प्रस्ताव मागवले, शाळा चालू करायला सांगितल्या आणि तदनंतर पुन्हा शाळेचं आणि शाळेचे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माननीय नागपूर खंडपीठ रिट पिटिशन क्रमांक 956/2003 मध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचा निर्णय दिनांक 28/2/2003 या रोजी निर्णय दिला होता आणि तदनंतर तुम्ही 2000 सालाला मान्यता दिल्या आणि मान्यता दिल्यानंतर काय? मान्यता दिल्यानंतर शाळा व्यवस्थित सुरू चालल्या, कर्मचारी शाळा आनंदाच्या घरामध्ये सगळे कर्मचारी काम करू लागले आणि त्याच्यानंतर त्या रूपात या कर्मचाऱ्याला 1 रुपया सुद्धा तुम्ही दिलेला नाही, 1 रुपया दिला नाही आणि त्या आज तरी पगार भेटेल, उद्या तरी पगार भेटेल ह्या अपेक्षेनं लोक मान्यता मिळाल्यापासून आंदोलन करू लागले, उपोषण करू लागले, अमर उपोषण करू लागले, आत्मदहन करू लागले, इशारा देऊ लागले। आता काल 26 जानेवारी 2019ला 26 जानेवारी दिवशी मंत्रालयासमोर बरेच म्हणजे 150 लोकांनी राखेल ओतून अंगावर घेतलं आणि तदनंतर तुम्ही 8 मार्च 2019ला तुम्ही 20% अनुदान मंजूर केलंय आणि मंजूर करून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये आणखी अडकाट टाकून दिली की बाबा ह्यांच्या तपासणी करा आणि जे असहकार आंदोलन केलं म्हणजे सखोल चौकशी करा। तुम्ही 1 नाही 3 तपासण्या केल्या, अहवाल द्यायला उशीर, तपासण्याला उशीर, तपासण्या करून सुद्धा तुम्ही आजपर्यंत कर्मचाऱ्याला 1 रुपया सुद्धा दिला नाही। अहो तुम्ही विचार करा तुम्ही दर आज समजा एखादा बिगारी आहे तर कामाला येतो, संध्याकाळी त्याला पैसे लागतात, या आज म्हणजे 18, 20, 22, 25 वर्ष या कर्मचाऱ्यांना थांबायचं कसं? आणि म्हणून काल बीड या ठिकाणी देगाव येथील कर्मचारी यांनी आत्महत्या केली। म्हणजे नैराश्य म्हणजे सरकार म्हणजे कसं आहे, सरकार म्हणजे असंवेदनशील सरकार झालंय। यांना कुठं फक्त योजना दाखवायच्या, गाजर दाखवायचे आणि गाजर दाखवून काय करायचं, यांना फक्त जनतेला झुलवत ठेवायचं आणि त्यांच्या स्वतःच्या हातानं त्यांना संपून टाकायचं, हे असं धोरण या सरकारने चाललंय। आणि त्यामध्ये राखीव मतदारसंघामध्ये किती आमदार आहेत? अनुसूचित जातीच्याच आश्रमशाळा आहेत, अनुसूचित जातीच्या आमदारांनी एकानं तरी आवाज उठवलाय का? आमचे माननीय विक्रम काळे साहेब प्रश्न विचारतात, पाटील साहेब विचारतात, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब प्रश्न विचारतात, सरकारला वेटी धरायला हे करायला लागले तरी सुद्धा हे सरकार निगर आणि गेंदड्याच्या कातडीचं सरकार आहे। या सरकारनं आता तरी मी त्यांना परत आणखीन कातडीचं असून सुद्धा मी त्यांना विनंती करतो, त्यांचे हातपाय जोडून विनंती करतो की यांचा अंत बघू नका। तुम्ही आता तात्काळ तुम्ही फक्त कुठं कारवाई करा, ही म्हणजे अनुदान देण्याची कारवाई तात्काळ करा, ही अशी मी त्यांना विनंती करणार आहे। आणि ही जी कर्मचारी आहेत हे कर्मचारी
ही कर्मचारी जे आहेत आतापर्यंत 20-25 18 वर्ष झाले तर 20-25 वर्ष झाले शाळा चालू आहेत. शाळा संस्था चालून कसं करायचंय? कर्मचारी काय संस्था चालून दाखवा तुम्ही एक दिवस. तुम्ही सुद्धा तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आमदार आहात, तुम्ही महिन्याची महिना पगार घेता तुम्ही का बिगर पगारचं करा बरं? कसं काय वाटतंय तुम्हाला? खर्च वाटत नाही का? तुम्हाला कसं काय वाटतं पगार घ्यायच्या? तुम्ही राजीनामे द्या. तुम्हाला गरज आम्हाला पगाराची गरज नाही ना. आम्हाला पगार आम्ही तसंच कसंही करतो, आम्हीच चालतो. तुम्ही तसं पगार घ्या, तुमचे फंड घेऊ नका, पगार घेऊ नका आणि तुम्ही मंत्रालय चालवून दाखवा. अरे तुम्ही माणसं आहेत, आम्ही माणसं. ऍट द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. बापानं घटना लिहिली आहे, त्या घटनेत तरी अवमान करू नका. अहो तुम्ही छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर या नावानं तुम्ही योजना काढली, त्यांचा अपमान तुम्ही करायला लागलात. विनंती माझी, अपमान करू नका, नाहीतर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आम्ही सुद्धा ही संकट अनुजाती आश्रमशाळा संघर्ष समिती आम्ही तुम्हाला धड्याशिवाय शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. बाद झाले. अहो आता 25 वर्ष एक दिवस मागू पाहिजे राहत नाही आणि एक शेजारी सो पण उपाशी राहत नाही. तुम्हाला निगरगट्ट कसे एवढे झाला तुम्ही? तुम्ही फक्त काय ते फक्त आपलं दारांचं कसं बघता? ही कर्मचारी बघा नाही की त्या जवळजवळ या 5,000 कर्मचारी जवळजवळ 50,000 विद्यार्थी याची काय तुम्ही ह्या अनुसूचित जातीच्या मागासवर्ग गरीब शेतकरी म्हणजे विचार कधी करणार आहेत? म्हणजे ज्यांना आत्महत्या ज्या क्षेत्रामध्ये आत्महत्या त्याला द्यायचे. शेतकरी आत्महत्या केली की त्याला द्यायचं, तोपर्यंत द्यायचं ना, मेरेपर्यंत द्यायचं नाही. शिक्षकांना आत्महत्या केली त्याला मेरेपर्यंत म्हणजे मेरा तर द्यायचं नाही. आता आमच्या आश्रमशाळा अनुसाती आश्रमशाळा संघ शाहू फुले आंबेडकरचे कर्मचारी पाहिजे गेली. अहो त्याचा ते विचार करा, त्या लेकराचा, त्या चिमणीचा, बारका विचार करा, त्या आईवडिलाचा विचार करा. त्याची अपेक्षा स्वप्न काय होते की माझ्या मुलाला मी शिकून कुठल्या परिस्थितीत शिक्षण दिले त्यांनी आईवडिलांनी कुठल्या शिक्षण दिले त्यांना, किती नाजूक परिस्थितीमध्ये दिलं असेल. त्या लेकरांनी किती शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी रातोरात अहोरात्र झटलं असेल, अहोरात्र ते कट्ट केलं, अहोरात्र खर्च केला असेल, सगळ्या गोष्टी करून पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या टायमाला भात खायच्यानंतर तुम्ही त्याला आम्हाला आश्रमशाळा काढल्या, आश्रमशाळा करून आता अपेक्षेने ती लोक नोकरीला आले आणि नोकरी येऊन सुद्धा त्यांना पगार नाही आणि पगार नसून पुन्हा त्याला टिंगल टेवाळी करायची. तुम्ही साला समाज कल्याणमध्ये आमची इज्जत आहे का बघा? शिक्षण विभागामध्ये बघा, कोणत्या ठिकाणी बघा, शिक्षण विभागामध्ये तर आले बघा, हे कायमस्वरूपी वरले ह्याला आमचे टिंगल टेवाळी. शिक्षण समाज कल्याण ऑफिसमध्ये आता अप्रूव्हचे प्रस्ताव 4-5 वेळेस दिले तर अप्रूव्हचे प्रस्ताव तरी स्वतः अप्रूव्ह देत नाही. तर म्हणजे आमची सगळी खेळ सांग लावली, खेळ लावलाय, हे बंद करा. जर हे बंद नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो रस्ता रोको करेन आणि रस्त्यावर मी सुद्धा जीवन संपवून टाकीन आणि हे सगळं सगळ्यात जबाबदार तुम्ही असता. अरे माननीय मंत्री साहेबांनी संजय साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, आता तरी तुम्ही माणुसकी जागा, निगरपट्टा सोडा, निगरगट्टपणा सोडा, माणुसकी जावा. अहो बघा त्या लेकरांचं सगळं पूर्ण भारत हादरलाय, सगळं मन त्यांचं हेलावलंय आणि हे असं मन तुम्ही हेलावून टाका आणि स्वतःचा जरा विचार करा आणि रातोरात ह्याला आदेश देऊन रातोरात 165 शाळा आदेश द्या आणि ह्याला अनुदान तात्काळ वितरण करा. ह्याला कुणाला फेरका बरगडा गरज पडू देऊ नका. ही माझी